बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या विधिमंडळात एक प्रस्ताव सादर केला. ज्या प्रस्तावाचा अर्थ असा होता की सर्वसाधारणपणे 1992च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे रिझर्वेशनवर आरक्षणावर असलेली 50% मर्यादा वाढवण्यात यावी. खरं तर नितीश कुमारांनी केलेल्या कृतीमुळे नितीश कुमार हे राष्ट्रीय वृत्त माध्यमात हेडलाईनचा विषय ठरले असते. पण नितीश कुमार चर्चेत आलेत ते त्यांनी केलेल्या महिलांविषयीच्या एका अवमानास्पद टिप्पणीमुळे. जनसंख्या नियंत्रण या विषयावर बोलत असताना नितीश कुमारांनी महिलांचा अपमान होईल अशा स्वरूपाचं विधान केलं आणि त्यामुळे नितीश कुमार सर्वत्र टीकेचे धनी होत आहेत. एकूणच या दोन्ही विषयांवर बोलण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं युट्यूबवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती आरक्षणाची, पर्सेंटेजची, टक्केवारीची. 50%ची मर्यादा 100%वर न्यावी, मग 100% सर्वांचं काढून घेऊन 0% आरक्षणावरती आणावी, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. एका बाजूला ओबीसी, मराठा अशा चर्चा दररोज सुरू आहेत आणि या सगळ्याचा वीट अक्षरशः महाराष्ट्रातील अनेकांना आलेला आहे. पण नितीश कुमार यांनी देखील जे काम केलं होतं त्या सगळ्याची पार्श्वभूमी या आरक्षणाच्या आंदोलनांनाही आहे. ते म्हणजे नितीश कुमार बिहारमध्ये म्हणाले होते आणि त्यांनी ते करूनही दाखवलं की आम्ही जातीय जनगणना करू. खरं तर नितीश कुमारांनी जातीय जनगणना केलेली नाही, तर नितीश कुमारांनी एक जातीय सर्वेक्षण केलंय आणि या जातीय सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी तिथल्या समाज घटकांची एक नवी टक्केवारी मांडली. आणि त्यानंतर आज नितीश कुमार विधानसभेमध्ये जे बोलले की आणि जो प्रस्ताव आणला त्यानुसार 50%ची मर्यादा वाढवून देण्याचा. मित्रांनो, मूळ विषय आपण लक्षात घ्यायला हवा की आरक्षणाची 50%ची मर्यादा वाढली तर त्यामुळे केवळ विना आरक्षित किंवा ओपन किंवा जनरल कॅटेगरीतल्या लोकांचंच नुकसान होणार आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे नकारात्मक आहे. रिझर्वेशनचा अर्थ हा कमीत कमी किती संख्या असावी यासाठीचा आहे, जास्तीत जास्त किती संख्या असावी यासाठीचं बंधन रिझर्वेशन होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, आज जर एखाद्या प्रवर्गाला 13%, 10% रिझर्वेशन असेल तर त्याचा अर्थ कमीत कमी 10% तरी लोक त्या प्रवर्गातून यावीत. पण इतर जे विना आरक्षित लोकांसाठीच्या जागा आहेत त्या जागा सुद्धा जर भरण्याची क्षमता आणि मेरिट या प्रवर्गातील लोकांमध्ये असेल, आरक्षित प्रवर्गातील, तर त्यांना ओपनच्या जागा दिल्या जातात. आणि असं बऱ्याचदा नेहमी घडतं, अनेक ऍडमिशन प्रोसेसमध्ये हे घडतं, अनेक नोकऱ्यांच्या ठिकाणी घडतं. त्यामुळे कमीत कमी किती लोक असावेत यासाठीची स्कीम म्हणजे आरक्षण आहे. जास्तीत जास्त किती लोक असावेत एखाद्या प्रवर्गाचे यासाठीचं बंधन किंवा रेस्ट्रिक्शन म्हणजे रिझर्वेशन नाही, हे आपण समजून घ्यायला हवं. त्यामुळे अनेक जातीच्या समाज घटकांना असं वाटतं की रिझर्वेशनची मर्यादा वाढवा, रिझर्वेशनची मर्यादा वाढवा असं म्हणत असताना आपण हे लक्षात घ्यायला हवं की त्यामुळे केवळ जनरल कॅटेगरी नाही तर संपूर्ण समाजाचं नुकसान होणार आहे. ते गुणवत्तेच्या आधारावरही होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते अशा प्रकारे रिझर्वेशन म्हणजे कमीत कमी इतक्या जागा याविषयीचं जे तत्व आहे ते बदलून जास्तीत जास्त एका समाज घटकाला किती जागा दिल्या जाव्यात अशा स्वरूपाची ती मांडणी होईल. आणि त्यामुळे आपल्या घटनेने जे समानतेचं तत्व सांगितलंय, आपल्या घटनेला अपेक्षित असलेला जो समरस समाज आहे त्या समाजाची निर्मिती कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की 50%वरती सुप्रीम कोर्टाने मर्यादा का ठेवली आहे. 50%त सुप्रीम कोर्टाने मर्यादा ठेवली, पण सुप्रीम कोर्ट तसं का करतंय किंवा सुप्रीम कोर्ट हे घटनेचा अर्थ त्या अर्थाने का लावतं किंवा सुप्रीम कोर्टाने संविधानाचा अर्थ असा का लावलाय हे आपण समजून घेतलं पाहिजे. 50%पेक्षा जर रिझर्वेशन जास्त वरती गेलं तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता राहिला मुद्दा रिझर्वेशन किंवा जातीय राजकारणातून खरोखरच राजकीय यश भारतासारख्या देशात मिळतं का? मी यापूर्वी अनेकदा म्हटलेलं आहे आणि माझं जे आतापर्यंतचं विश्लेषण आहे ते असं सांगतं की व्हीपी सिंग ज्यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली त्या व्हीपी सिंगांचा नामो निशान त्यानंतर राजकारणात दिसला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्या व्हीपी सिंगांना सुद्धा पुन्हा परत कधीही राजकीय यश मिळवता आलं नाही. आता तुम्ही लक्षात घ्या की तमिळनाडूचं उदाहरण वारंवार दिलं जातं की तिथे 69% आरक्षण आहे. तमिळनाडूच्या आरक्षणाचा प्रवास जर पाहिला तर एकतर पहिल्यांदा तिकडे 1981-82च्या दरम्यान MGRचं सरकार होतं, त्यावेळी तो बॅकवर्ड कमिशनचा अहवाल आला, त्या अहवालाच्या आधारे ते आरक्षण द्यायला गेले. त्यानंतर मग तिथे करुणानिधींचं सरकार त्या होतं
करुणानिधींच्या सरकारच्या काळामध्ये पुन्हा हे आरक्षणाचा अहवाल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून ते 69% गेलं. त्यावेळी 1990 हे साल उजाडलं होतं, हे पण आपण लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचं 1992चं जजमेंट आहे, जे रेट्रोस्पेक्टिव्हली अफेक्ट करत नाही. पुन्हा दुसरा मुद्दा असा होता की या कायद्याला आव्हान दिलं जाऊ नये म्हणून त्यानंतरच्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्री झाल्या जयललिता यांनी राष्ट्रपतींना अशा स्वरूपाची विनंती केली होती की 9व्या अनुसूचीमध्ये या कायद्याला टाका. पण 9व्या अनुसूचित जरी कायद्याला टाकलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार असतो आणि त्याद्वारे सुप्रीम कोर्ट एखादा कायदा हा 9व्या अनुसूचित टाकणं चुकीचं आहे असं रुलिंग देऊ शकतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टापासून हा कायदा वाचवण्याचे प्रयत्न तमिळनाडू सरकारने आतापर्यंत केलेत. त्यांना थोड्याफार प्रमाणात यश आलंय कारण ते 92च्या आधीचं आरक्षण आहे. पण तेव्हा देखील जर तुम्ही लक्षात घेतलं तर जेव्हा तमिळनाडू सरकार आरक्षणाची टक्केवारी वाढवत होतं त्यावेळी सलग 3 सरकारं बदलली आहेत तमिळनाडूमध्ये आणि ही सरकार बदल किंवा सत्ता बदल हे लोकांनी मतपेटीद्वारे केले होते. त्यामुळे जातीच्या आरक्षणाच्या आधारावर जर कोणी राजकीय पोळी भाजण्याची स्वप्न पाहत असेल तर भारतीय समाजाचं जे वास्तव आहे ते लक्षात घेतलं तर जी मतदानाची आकडेवारी आहे आणि आतापर्यंत ज्या प्रकारचं राजकीय यश अपयश इतर पक्षांना मिळालंय त्यावरून असं दिसतं की जातीच्या आधारावर राजकारण केलं तर तुम्हाला यश मिळेल याची कोणतीही खात्री नाही. पुन्हा दुसरं उदाहरण अत्यंत शरद पवारांचं आपण घेतलं पाहिजे, जे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय उदाहरण आहे. शरद पवारांनी 1993च्या दरम्यान ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवणारा एक GR काढला आणि एका GR द्वारे सरसकट त्यांनी एकूण आरक्षण मर्यादा ज्या एकूण टोटल रिझर्वेशन जे महाराष्ट्रात 33% होतं ते जवळपास 50% नेऊन ठेवलं होतं. पण त्या शरद पवारांना सुद्धा त्यानंतर झालेल्या निवडणुका 1996च्या जिंकता आल्या नाहीत. शरद पवार 1996च्या निवडणुका जिंकू शकलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे ज्या शरद पवारांनी आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न केला ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. अगदी 2013-14च्या दरम्यान राणे समितीचा अहवाल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सुद्धा घेतला होता. पण 2014च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे या सगळ्याचा जो सारासार मतितार्थ आहे तो काय आहे तर या टक्केवारीच्या आधारे तुम्ही केवळ पासिंगची व्यवस्था करू शकता. किंबहुना परीक्षेमध्ये पास होणारा जो विद्यार्थी असतो त्याला जसे टक्के लागतात तसे रिझर्वेशनचे टक्के तुम्ही मिळवून निवडणुकीची परीक्षा पास होण्याची व्यवस्था करू शकाल. पण मेरिटमध्ये येण्याची आणि सरकार स्थापन करण्याची तजवीज आरक्षणाच्या माध्यमातून होऊ शकेल का तर यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण भारतीय समाज मन हे 100% आरक्षणाच्या भोवतीच विचार करतं का तर या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. उत्तर प्रदेशामध्ये दलित आणि इतर मागासवर्गीयांचं राजकारण करण्यासाठी म्हणून मायावती राजकारणात आल्या. पण त्या मायावतींना सुद्धा त्यानंतर आपली भूमिका बदलावी लागली आणि पुन्हा एकदा एका व्यापक हिंदुत्व भूमिकेकडे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांना यावं लागलं. आणि त्यानंतर आता मायावती या बी टीम झाल्यात वगैरे लोक म्हणतात. मला प्रश्न पडतो की खरं तर भाजपच्या एकूण बी टीम किती आहेत, कारण प्रत्येक टीम दुसऱ्या टीमवर आरोप करते की ही भाजपची बी टीम आहे. पण या सगळ्याचा जो मूळ मतितार्थ आहे तो लक्षात घेतला तर आतापर्यंतचे जे अनालिसिस आहे ते अनालिसिस असं सांगतं की जातीय आरक्षणाच्या आधारे किंवा जातीपातींचं राजकारण हे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला आवडत नाही. मी आता हे बोलतोय, हा व्हिडिओही अनेकांना पटणार नाही किंवा माझं विश्लेषण अनेकांना पटणार नाही. तुम्ही तुमची वेगळी मतं मांडू शकता, पण त्याच वेळी तुम्ही हे लक्षात घ्या की मी जे सांगतोय त्याला एक शास्त्रीय आधार आहे आणि या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी आजवरच्या भारतीय निवडणुकांच्या इतिहासाची आहे, हे तुम्ही समजून घ्यायला हवं. आणि या निवडणुकांच्या इतिहासाच्या आधारे हे लक्षात येते की केवळ जातीपातीचं राजकारण करून यश मिळत नाही. आणि तेच आता महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलंय असं मला वाटतं. कारण सध्या मराठा समाजाच्या बाबतीत सुरू असलेल्या राजकारणावर भाजप मौन बाळगू नये, तर दुसऱ्या बाजूला जे परंपरागत ओबीसी मतदार भाजपसोबत कायम होते आणि इतर छोटे मोठे समाज घटक भाजपसोबत होते, त्या समाज घटकांसोबत राहण्याचा भाजपचा एकूण मानस दिसतोय. हे आपण आजच्या एकूण घडणाऱ्या घडामोडीतही पाहू शकतो की कशा प्रकारे भाजप फार महत्व
या सर्व इतर प्रश्नांना महाराष्ट्रात तरी देत नाहीये. आणि जी गोष्ट भाजपने गुजरातमध्ये केली होती, ज्यावेळी पटेल पाटीदारांचं आंदोलन झालं, हरियाणामध्ये जेव्हा जाट समाजाकडून आंदोलन करण्यात आली, त्या गुज्जर समाजाकडून आंदोलन करण्यात आली, त्यावेळी सुद्धा भाजपने अशीच भूमिका घेतली होती आणि ट्रेनच्या रेल्वे पटरी उखडून टाकणं वगैरे इतकी भीषण हिंसात्मक आंदोलनं त्या राज्यांमध्ये झाली. पण भाजपने मात्र त्यावेळी जी भूमिका घेतली ती भूमिका स्पष्टपणे एक प्रकारे या सगळ्यावरती उदासीनता बाळगण्याची होती. आणि तरी सुद्धा भाजप यशस्वीपणे पुन्हा गुजरात असेल किंवा हरियाणा असेल या राज्यांमध्ये सरकार स्थापन करू शकलं आणि यशस्वीपणे बहुमताचं सरकार बनवू शकलं. त्यामुळे आतापर्यंतचं जे राजकारण आहे त्यात असं दिसतंय की केवळ जातीचं राजकारण करून यश येत नाही. आणि तसं होत असतं तर नितीश कुमारांनी हे यापूर्वीच केलं असतं, हे आपल्याला लक्षात नाही येते का? नितीश कुमारांनी आतापर्यंत अनेकदा अनेक निवडणुका लढवल्या, मग त्यावेळी त्यांनी हे राजकारण का केलं नाही? तेव्हा ते सरकारमध्ये होते. पण नितीश कुमारांनी त्यावेळी हे केलं नाही, कारण माझ्या दृष्टीने आणि जे एकूण आत्ताच्या निवडणुकांच्या टप्प्यात तोंडावर असताना विविध राजकीय पक्षांनी जी स्वतःची स्ट्रॅटेजी आखली आहे त्याचं जर तुम्ही अनालिसिस कराल तर तुमच्या लक्षात येतं की अगदी निवडणूक तोंडावर आल्यावर आपल्याला जिंकण्याची कोणतीही गॅरंटी उरली नसेल, त्यावेळी संबंधित राजकीय पक्ष हे अशा प्रकारे जातीपातीचं राजकारण करून काही आरक्षणाची टक्केवारी वाढवतो किंवा कमी करतो अशा स्वरूपाची गाजरं देतात आणि या गाजरांचं वाटप करतात. आणि अशी गाजरं वाटप केल्यानंतर सुद्धा तशा पक्षांना राजकीय यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे जात हा एकमेव क्रायटेरिया भारतीय राजकारण चालवणार आहे असं मी मानत नाही. जात हा एक फॅक्टर आहे, पण 100% जाती आधारितच राजकारण केलं जातं आणि 100% जाती आधारित राजकारण करून किंवा 100% आरक्षणाचं राजकारण करून तुम्हाला एकूण निवडणुकांमध्ये 100% यश मिळवता येईल हे साफ चुकीचं आहे. हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे, अनेक निवडणुकांनी हे दाखवून दिलेलं आहे. कारण इतर जे अनेक प्रश्न आहेत जे समाजाला प्रत्यक्ष व्यावहारिकदृष्ट्या भेडसावत असतात त्या अनेक प्रश्नांवरचं उत्तर समाजाला सरकारकडून अपेक्षित असतं आणि तशा स्वरूपाचं उत्तर देऊ शकणारं सरकार हे सर्वसामान्य लोकांना हवं असतं. हे आतापर्यंतच्या एकूण इतिहासावरून दिसतंय. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी म्हणतात की मी पहिला ओबीसी पंतप्रधान आहे, भारतीय जनता पक्षाने ज्यावेळी बहुमताचं सरकार बनवलं त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा ओबीसीला पंतप्रधान केलं. ते म्हणत असताना केवळ ओबीसी अस्मिता कुरवाळणं असा त्याचा अर्थ नसून ओबीसी हा विविध जाती घटकांचा किंबहुना ज्या जाती अल्पसंख्याक आहेत अशा घटकांचं प्रतिनिधित्व करणारा एक प्रवर्ग आहे. आणि भाजपने जी कायम आपली टॅगलाईन घेतली की जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट टू नन, याचा अर्थ काय होतो आणि भाजपला त्यामुळे यश का मिळालं तर हे समजून घ्यायला हवं की जे डॉमिनंट कास्ट आहेत ज्या रस्त्यावर उतरून आपलं शक्ती प्रदर्शन घडवू शकतात त्या जाती ज्यावेळी रस्त्यावर उतरतात तेव्हा स्वाभाविक इतर छोटे छोटे समाज घटक जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक असुरक्षितता किंबहुना आम्ही संख्येने जास्त नाही, आम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही का अशी भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आणि भाजपने जे हिंदुत्वाचं राजकारण केले ते सुद्धा अगदी जर आपण पाहायला गेलो तर जे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचं ज्या प्रकारचं एक प्रकारचं समाज मन होतं की झुंडीनी रस्त्यावर उतरणं, कुठेही जगाच्या पाठीवर काहीही झालेलं असलं धर्माशी संबंधित तरी त्यामुळे मुंबईतल्या गाड्या जाळणं, मुंबईतल्या रस्त्यांवर मोर्चे काढणं, मुंबई बंद करणं, तर अशा स्वरूपाने रस्त्यावर उतरण्याची ताकद एक डॉमिनेटिंग माइंडसेटमध्ये असणारे जे समाज घटक आहेत त्यांच्यापासून दुरावलेले पण जे डॉमिनेट करू शकत नाहीत अशा घटकांना न्याय देण्याची भूमिका भाजपने घेतली आणि त्यामुळे भाजपला यश आलंय. हे आता महाराष्ट्र भाजपच्याही लक्षात आलंय असं दिसते आणि म्हणून महाराष्ट्र भाजपने आपली स्ट्रॅटेजी या सगळ्या विषयावर बदललेली दिसते. नितीश कुमारांनी आज जे काही बिहारमध्ये केलंय त्यातून त्यांना यश मिळेल का तर त्याविषयी माझं विश्लेषण असं आहे की नितीश कुमारांना यातून फार यश मिळणार नाही आणि राष्ट्रीय पातळीवर अशा स्वरूपाचं राजकारण यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि आपले व्हिडिओ मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.